Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. केंद्रीय शिक्षण मंत्री प्रधानांच्या राजीनाम्यावर सरकार आज भूमिका स्पष्ट करणार. सीजेपीच्या शिष्टमंडळासोबत सरकारची आज पुन्हा बैठक. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर चर्चा होणार. सीजेपीच्या शिष्टमंडळासोबतच्या बैठकीमध्ये 2 मागण्यांसंदर्भात सरकारची सकारात्मकता. मात्र सीजेपी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यावर ठाम. तर राजीनाम्यावर तडजोड नाही, सीजेपीची भूमिका. मला डील करायची असती तर 26 दिवस उपाशी राहिलो नसतो. मी आणि माझ्या परिवारानं काय सोसलं हे मलाच माहिती. व्हिडिओच्या माध्यमातून वांगचुक यांचा टीकाकारांना त्यांचं उत्तर. सोनम वांगचुक यांनी विद्यार्थ्यांच्या हाताने उपोषण सोडायला हवं होतं. रोहित पवारांचं वक्तव्य. तर वांगचुक यांना जबरदस्तीने उपोषण सोडण्यास भाग पाडल्याचा सुद्धा आरोप. पंतप्रधान मोदींचा 24 तासात दुसऱ्यांदा इंस्टाग्रामवर व्हिडिओ. माझ्या व्हिडिओवर सकारात्मक सल्ले मिळाले. थँक्यू फ्रेंड्स म्हणत मोदींकडून नवा व्हिडिओ पोस्ट. तर आजची नवी पिढी प्रश्न विचारते. तरुणांना आता थेट आदेश किंवा हुकूम देण्याऐवजी संवाद साधणं आवश्यक. सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं विधान. धर्मेंद्र प्रधान गुन्हेगार शिक्षण मंत्री. राजीनामा द्या, राहुल गांधींचा हल्लाबोल. तर पॅलेट गननं जखमी झालेल्या विद्यार्थ्याला माध्यमांसमोर आणत जखमा दाखवल्या. पॅलेट गनमुळे साहिलचा एक डोळा निकामी झाल्याची सुद्धा माहिती. दिल्ली मेट्रोचे 18 स्टेशन्स आजही बंद राहणार. सुरक्षिततेच्या कारणास्तव डीएमआरसीचा हा मोठा निर्णय. सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुढील आदेशापर्यंत मेट्रो स्टेशन्स बंद. दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर आंदोलकांची संख्या वाढली. शनिवार रविवारची सुट्टी असल्यामुळे रात्रीपासून आंदोलक जमण्यास सुरुवात. तर जंतर मंतरच्या सुरक्षा धोरणामध्ये आता मोठा बदल. आता 18 डीसीपींवर सुरक्षेची जबाबदारी असणार. वाहतूक आणि गर्दी नियंत्रणावर सुद्धा विशेष लक्ष देण्यात येणार. नीट पेपरफुटीनंतर आता एनटीएमधील 47 अधिकाऱ्यांची हकालपट्टी. परीक्षा व्यवस्थेमध्ये मोठे बदल होणार. गैरप्रकार रोखण्यासाठी गळती मुक्त प्रणाली, आउटसोर्सिंग पद्धतीमध्ये सुधारणा आणि तज्ज्ञ समितीच्या शिफारसींनुसार ही कारवाई होणार. पेपरफुटी संदर्भातील सुधारणा विधेयकाला कॅबिनेटमध्ये मंजुरी. दोषींना 10 वर्षांच्या शिक्षेसह 10 कोटींच्या दंडाची तरतूद. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये 3 महिन्यात सुनावणी पार पडणार. सूत्रांची माहिती. पंतप्रधान मोदींकडून मंत्र्यांना इंस्टाग्रामवर अधिक सक्रिय होण्याच्या सूचना. इंस्टाग्रामवर तरुणांची संख्या खूप जास्त. फॉलोवर्स वाढवा आणि सरकारी योजनांची माहिती द्या. मोदींनी सूचना दिल्याचीही माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा. धाराशिवच्या कळंब इथल्या माने दाम्पत्याला या वर्षीच्या पूजेचा मान. तर पंढरपुरात भक्तांची सध्या मानदियाळी. राज्यात चांगला पाऊस पडू दे, बळीराजाला दिलासा मिळू दे. मुख्यमंत्री फडणवीसांचं विठू माऊली चरणी साकडं. तर राज्यभर आषाढी एकादशीचा उत्साह. वैष्णवांच्या मेळ्यानं पंढरी दुमदुमली. टाळ मृदुंगाच्या गजरात आणि विठू नामाच्या जयघोषात अवघा परिसर भक्तिमय. हिमाचल प्रदेश. राज्यात आणखी 2 ते 3 दिवस मान्सून सक्रिय राहणार. रायगड, पुणे, साताऱ्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. तर मुंबईसह ठाण्यामध्ये येलो अलर्ट जारी. मध्य आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. ठाणे ते कल्याण दरम्यान सकाळी 11:15 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक. तर ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक. हॉर्मुझच्या Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.